नांदगाव खंडेश्वर येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चमू, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती व एकलव्य गुरुकुल स्कूल नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी यांना आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियान, आपत्ती व्यवस्थापन हे काळाची गरज असल्या कारणाने जिल्हाधिकारी सौरभ कटियार व निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या आदेशाने अमर राऊत, परीक्षा विधी IAS अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, सदानंद जाधव, अध्यक्ष एकलव्य गुरुकुल स्कूल नांदगाव खंडेश्वर यांच्या उपस्थितीत मार्गदर्शनाखाली 25 सप्टेंबर रोजी एकलव्य गुरुकुल स्कूल नांदगाव खंडेश्वर येथील शिक्षक तसेच विद्यार्थी यांना आपत्ती व्यवस्थापन याविषयी माहिती व प्रात्यक्षिक या कार्यक्रमाचे मुख्याध्यापक विलास मारोटकर व शिक्षक तसेच विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा शोध व बचाव पथकाने आपत्ती व्यवस्थापन हे काळाची गरज आहे. आपत्ती उद्भवल्यास आपण स्वतः सुरक्षित राहून दुसऱ्याचे प्राण कशा प्रकारे वाचवू शकतो, यामध्ये पूर, आग, वीज, रस्ता अपघात यापासून स्वतः दुसऱ्यांना कशा प्रकारे मदत कार्य करू शकतो, यामध्ये प्रशासन आपली भूमिका कशा प्रकारे बजावते, शासन कशा प्रकारे मदत करते, नागरिकांचे कर्तव्य काय आहे, टाकाऊ वस्तूपासून कशा प्रकारे उपकरण तयार करू शकतो, गावामध्ये पुराचे पाणी शिरल्यावर सर्वप्रथम काय उपाययोजना करायला पाहिजे, विजेवर चालणारे उपकरणांचा पुरवठा ताबडतोब खंडित करावा, वीज चालू असताना आपण कशाचा आधार घ्यायला पाहिजे, शेतामध्ये काम करत असताना वीज पडत असेल तर आपण शेताजवळील घराचा आसरा त्वरित घ्यायला पाहिजे, यासह इतर प्रात्यक्षिक करून दाखविले. अमरावती जिल्ह्यामध्ये आपत्ती आल्यानंतर सन 2023 मध्ये DDRF जिल्हा शोध व बचाव पथकांनी केलेल्या कामगिरीची माहिती सांगण्यात आली. या संपूर्ण विषयाबद्दलची माहिती व प्रशिक्षण शिक्षक व विद्यार्थी यांना यशस्वीरित्या समजून सांगितली. यावेळी जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी आपण सर्वांनी जनजागृती व सहकार्य करावे, तसेच सर्वांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र अमरावती येथील प्रशिक्षक सचिन धरमकर, दीपक पाल, गजानन वाडेकर, भूषण वैद्य, आकाश निमकर, राजेंद्र शहाकार यांनी वेगवेगळी प्रात्यक्षिके करून दाखविली. उमेश चौकडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.